नमस्कार. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचा आत्मा म्हणजे अभंग. आनंदाचे तरंग वारकरी संघ रंगला अभंग, रंगला अभंग, रंगला अभंग. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटली जाते. या भूमीत भागवत धर्माची पताका फडकवणारा वारकरी संप्रदाय हा अखंड चालणारा ग्रामीण भागातला भक्ती प्रवाह आहे. या संप्रदायाचे अधिष्ठान पंढरीचा पांडुरंग रुक्मिणी देवी आहे. वारकरी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नव्हे, तर ती आत्मशोधाकडे जाणारी वारी आहे. या वारीत वारकऱ्यांच्या हृदयात चैतन्याचा झरा वाहणारा असतो, तो म्हणजे अभंग. अभंग म्हणजे श्री विठ्ठलाला आळवण्याचा हा अतिशय सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, आणि तोच खरा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. अभंग या शब्दाचे दोन अर्थ. अभंग भंग न होणारा अखंडित प्रवाह म्हणजे अभंग हा विशेष प्रकार आहे. प्राचीन मराठी साहित्याचा विकसित झालेला प्रकार आहे. संतांच्या वाणीतून व्यक्त झालेली प्रेम, भक्ती आणि आध्यात्मिक अनुभवाची ओतप्रद भरलेली रचना म्हणजे अभंग. 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, गोरोबा काका, संत जनाबाई, चोखा मेळा सगळे होते. 13वे शतक म्हणजे संतांची मांदियाळी असे म्हटले जात. 13व्या शतकातल्या सर्व संतांनी अभंग रचना केली. अभंग संत कवीचे भावपूर्ण भजन आणि आणखी एक खजिना आहे. लहान मुलांच्या प्रार्थनेप्रमाणे सोपी असणारी गाणी म्हणजे विठ्ठलाला मित्र, आई, मार्गदर्शक म्हणून बोलतात. अभंगाची परंपरा संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली. संत ज्ञानेश्वरानंतर अनेक वारकरी संतांनी अभंग लिहिले आहेत. या संतांमध्ये संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत नरहरी, संत सावता, संत जनाबाई, संत शेना या संतांनी रचलेली भक्ती रचना म्हणजे अध्यात्माला चालना देणारी रचना म्हणजे परमात्म्याबद्दल भक्ती सिद्ध करतात. अभंग हे विठ्ठलाला मित्र आणि मार्गदर्शक मानून गायलेले भावपूर्ण गेय पद म्हणजे भजन आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत वारकरी संप्रदाय हा भक्तीचा आणि माणुसकीचा पाया घालणारा, अखंड वाहणारा, अखंडित राहणारा असा अभंग संप्रदायाचा खरा आत्मा म्हणजे अभंग. जे संतांच्या वाणीतून अवतरले आहेत ते अभंग म्हणजे केवळ काव्य नव्हे, तर विठ्ठला प्रति निष्ठा, भक्ती, आत्मशुद्धीचे साधन आणि वारकरी संप्रदायाचा चैतन्य आहे. वारीतील चैतन्य आहे. हे अभंग वारकऱ्यांच्या जेव्हा वारीत गायले जातात ती जगण्याचे बळ देतात. त्याच्यामुळे चैतन्य असते, प्रेम, त्याग आणि सहिष्णुतेचा संदेश देतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत नरहरी यांनी आपल्या अभंगाद्वारे वारकरी धर्माचा पाया रचला. संत तुकाराम महाराज यांनी निश्चिम भक्तीने वारकरी धर्माला सर्वोच्च स्थान मिळवून दिले. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाचे कळस. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना ओळखले जाते. वारकरी संप्रदायाचा विठ्ठल भक्तांचा साधा सुधा भक्ती संप्रदाय नाही, तर त्यात शैव, नाथ, दत्त, सुफी इत्यादी पंथातील चैतन्यशील संस्काराश्रम अशा भक्तांना सामावून घेतलेले एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे. या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती धर्मांसाठी, पंथांसाठी स्त्रिया पुरुषांना खुले झाले आहे, खुले करण्यात आले. त्यात उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. ब्राह्मणापासून हरिजनापर्यंत सर्वांना सारखे स्थान त्यात दिले आहे. वारकरी संप्रदायाचे शास्त्र सामान्याचे आध्यात्मिक ज्ञान दिले आहे. वारकरी संप्रदाय आणि संत विचार हे अभंग, कीर्तन, भारुडे, हरिपाठ, गवळण, विराण्या, पंढरपूरची वारी, दिंडी हे सर्व प्रकार साहित्याचे भांडार या पंथात दिसून येतात. या सर्व घटकांचा प्रभाव म्हणजे वारकऱ्यांच्या जीवनात हे अखंड महत्वाचे ठरले आहे, महत्वाचे स्थान दिले आहे. वारकरी संप्रदायाचे लोक जीवनाला, मनाचा गाभारा पंढरपूर आणि त्यातला आत्मा विठ्ठल. मनाच्या गाभारा पंढरपूर आहे, त्यातला आत्मा हाच विठ्ठल आहे. भक्ती हा महात्म्याला भेटण्याचा सर्वात सोपा, अत्यंत चांगला हा मार्ग आहे.
कोणी काळी एकेवेळी विवेकानंद म्हणाले होते, वारकरी अभंग हे क्लिप्त नसून ते सामान्य लोकांना भाषेत आहेत. विठ्ठलांचा नामदेव, विठ्ठलाचे नामदेव हृदयात सदा राहती यासारखे अभंग मनाला शांतता देतात. वारीतील अभंगाचे स्थान श्रेष्ठ आहे. पालखी सोहळ्यात, कीर्तनात, भजनात, हरिनाम सप्त्यात वारकऱ्यांच्या मुखातून सतत भक्ती रचना गुंजत राहणारी म्हणजे अभंग असतात. पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्थान आणि दर्शन, विठोबाचे गुलाल, बुक्का, गंध हे कामना विठ्ठलाच्या जवळ जाण्यासाठी मार्ग दिला आहे. अभंगाच्या माध्यमातून वारकऱ्याच्या हृदयात रूढ होते आणि वारकरी चालणारा हा थकवा अभंगाच्या तालावर, अभंगाच्या सुरांनी काळगजराच्या तालावर दूर होतो आणि कोसो मैल अभंग वारकरी गात गात अन्न पाणी नाही मिळाली चैतन्य म्हणजे त्यांचा अभंग आहे. सामाजिक समता आणि अभंग याचे नाते वारकरी संप्रदायाने अभंगाच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत शेना जातीभेद विसरून भक्तीचे अभंग रचले. या संप्रदायाने श्री शूद्रांनाही मंदिरात स्थान दिले, तो म्हणजे अभंग. वारकऱ्यांचा आत्मा असणारे अभंग आजही आपल्या मराठी संस्कृतीचे संवर्धन करीत आहे. अभंग आपल्याला माणुसकीचे, प्रेमाचे, भक्तीचे मार्ग दाखवतात. जोपर्यंत चंद्रभागा वाहेल तोपर्यंत विठ्ठलाचे नाम राहील, तोपर्यंत वारकऱ्यांच्या मुखातून अभंग गात राहतील. वारकरी संप्रदायात वारकऱ्यांनी कीर्तन, अभंग, गवळणी, ओव्या, भारुडे इत्यादी साधनाद्वारे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविले. ते विचार आता बालकांनी, युवकांनी अंगीकारले पाहिजे. वारकरी संतांनी आत्म्याला चालना देणारी भक्ती कविता ही अभंग आहे. या संतांमध्ये तुकाराम, एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत निवृत्तीनाथ, संत शेना, संत सावता यांनी आपले काम करता करता कामालाही अभंगास स्थान दिले आहे. या संतांनी कर्म करता करता देवाजवळ आपल्याला देणार अतिशय उत्तम अमृत म्हणजे अभंग आहे. अभंग हे मराठी साहित्यातील एक समृद्ध ठेवा आहे. अभंगामध्ये भक्ती, प्रेम, समरसता आणि बंधुभाव. संत हे वारकरी संप्रदायाचे हृदय आहे. संतांच्या रचना म्हणजे अभंग हे शहरात जरी ठळकपणे वाटत दिसत नसले तरी ग्रामीण भागात ज्येष्ठाकडून मुलांकडे आणि तरुणांमध्ये येत आहे. आणि आता बघता या वारकरी संप्रदायात ज्येष्ठाप्रमाणे तरुणही आपला मराठी संस्कृतीचा हा आत्मा म्हणजे अभंग आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा ज्ञान, भक्ती, समर्पणाने ओतप्रोत होता. त्यांचे विचार, शब्द, अभंग आजही वारकऱ्यांच्या ओठावर गातात. भक्तीत तल्लीन झालेल्या प्रत्येक वारकरी काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल या अभंगाप्रमाणे विठ्ठलाशी एकरूप होऊन जातात. यात निसर्गाला स्थान दिलेले आहे म्हणून वृक्ष लागवड, समता आणि आध्यात्मिक ही दिलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अभंगाला अतिशय महत्व आहे. ते एकादशी, हरिनाम सप्ताह या दिवशी अवश्य गात असतात. त्याचप्रमाणे भजनी मंडळे यांनी अखंड अभंगाचा प्रसार केलेला आहे.